काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला होता, MST-CET कट ऑफ काय असतो? तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण थोडक्यात बघणार आहोत. तर MST-CETची परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना मार्क्स आता मिळत आहे, ते मार्क्स म्हणजे त्याचा जो स्कोर आहे, MST-CETचा स्कोर, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर MST-CETचा जो स्कोर असतो, त्या स्कोरवरनं जो स्कोर असणार आहे, त्या स्कोरवरनं कट ऑफचे 2 भाग पडतात. पहिला जो आहे तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर, त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये SML नंबर म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो पर्सेंटाईल स्कोर. पर्सेंटाईल वरती विद्यार्थ्यांचे जे पर्सेंटाईल असणार आहे, त्या पर्सेंटाईल स्कोरवरती हा कट ऑफ जो आहे तो ठरवला जात असतो, पर्सेंटाईल स्कोरवरती. मग आता कट ऑफ म्हणजे नेमकी काय, हा जो प्रश्न आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. कट ऑफ म्हणजे काय? तर कट ऑफ याचा अर्थ काय? तर उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो आपण एंट्रन्स एक्झाम आहे, त्या एंट्रन्स एक्झाममध्ये एखाद्या विद्यार्थ्याला उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल घेऊयात, 170 मार्क्स त्याचे पडलेले आहे, त्याला 170 मार्क आलेले आहे. मग 170 मार्क असेल तर त्याचा राज्यातला, स्टेट म्हणजे राज्य, मेरिट म्हणजे गुणवत्ता, लिस्ट म्हणजे राज्यातल्या गुणवत्ता यादीमध्ये त्याचा कितवा नंबर आहे. तर उदाहरणार्थ आपण त्याचा राज्यातली जी काही गुणवत्ता यादी असेल, उदाहरणार्थ 3 लाख विद्यार्थ्यांनी जर परीक्षा दिली असेल तर 3 लाख विद्यार्थ्यांना 3 लाख त्यांचे गुणवत्ता यादी क्रमांक मिळणार आहे. मग त्यामध्ये या 170 विद्यार्थ्याचा आपण उदाहरणार्थ त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1000 आहे, असं आपण उदाहरणार्थ त्याचं कन्सिडर करूयात. आणि त्याचा पर्सेंटाईल स्कोर हा 99.99 समथिंग काहीतरी पुढं त्याचा स्कोर हा आलेला आहे, पर्सेंटाईल स्कोर. पर्सेंटाईल स्कोर हा नेहमी लक्षात ठेवा 1 ते 100 मध्ये असतो. आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा जेवढे विद्यार्थी असतात परीक्षेला बसलेले तेवढ्या, आणि त्यातले जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसी ज्या फॉर्म भरणार आहे, आता तुमची एंट्रन्स एक्झाम झाली, एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर आता काही विद्यार्थी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतील, काही विद्यार्थी फार्मसीचा फॉर्म भरणार आहे, काही विद्यार्थी फक्त ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी 3 ठिकाणी तुम्हाला मार्ग असणार आहे. काही विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरपैकी तिघांनाही फॉर्म भरतील, काही 2च फॉर्म भरतील, काही 1च फॉर्म भरतील. अशा तिथं वाटा ह्या आता डिवाईड होणार आहे, वेगळ्या होणार आहे. मग इंजिनिअरिंगचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर वेगळा असणार आहे, गुणवत्ता यादी क्रमांक त्या विद्यार्थ्याचा. मग एकाच विद्यार्थ्याने 3 ठिकाणी फॉर्म भरले तर त्याचा इंजिनिअरिंगचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर वेगळा असेल, त्याचा त्याचसोबत फार्मसीचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर वेगळा असेल आणि ॲग्रिकल्चरचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा वेगळा असणार आहे. ही गोष्ट प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवावी. आता आपण उदाहरणार्थ घेऊयात इंजिनिअरिंगचं. मग इंजिनिअरिंगमध्ये त्या विद्यार्थ्याला स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1000 आलेला आहे. फार्मसीला त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर 100 पण असू शकतो. ॲग्रिकल्चरला त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर 500 पण असू शकतो. वेगवेगळे त्याचे स्टेट मेरिट लिस्ट नंबर जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतात. आता यामध्ये मग या स्टेट मेरिट लिस्ट नंबरवरनं काय करायचं? मग या स्टेट मेरिट लिस्ट नंबर त्याचं इंजिनिअरिंगचं उदाहरणार्थ आपण त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर COEP हे कॉलेज आहे, उदाहरणार्थ आपण घेऊयात COEP पुणे. मग COEP पुणे त्याची कॅटेगरी उदाहरणार्थ OBC आहे आणि त्याला कॉम्प्युटर ब्रँच पाहिजे आहे किंवा इतर कोणती जर ब्रँच पाहिजे असेल तर मागच्या वर्षी कॉम्प्युटरला कितीला क्लोज झालेला आहे ते आपल्याला त्याचे कट ऑफ, म्हणजे मागच्या वर्षी कितीला क्लोज झालं, कॉम्प्युटरची जी ब्रांच आहे ती कितीला क्लोज झालेली आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल, मग त्याला म्हटलं जातं ते कितीला क्लोज झालेलं आहे याचाच अर्थ कट ऑफ आहे. तर मग कॉम्प्युटर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या, पहिल्या राऊंडला वेगळा स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो, दुसऱ्या राऊंडला वेगळा असतो, तिसऱ्या राऊंडला आणखी पुढं ते वाढत जात असतं नंबर जो आहे. मग उदाहरणार्थ पहिल्या राऊंडला कॉम्प्युटरला त्याचा कॉम्प्युटर जे आहे ते 500ला क्लोज झालेलं आहे, उदाहरणार्थ. एवढ्या पटकन क्लोज होणार नाही, पण उदाहरणार्थ आपण घेतलं 500ला. मग या विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 1000 आणि क्लोज किती झालं OBC कॉम्प्युटर पहिल्या राऊंडला ते क्लोज झालं 500ला. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा
त्या COP कॉलेजला नंबर लागणार नाही. त्याच्यानंतर दुसरा राऊंड झाला. दुसऱ्या राऊंडला काय केलं, तर दुसऱ्या राऊंडला त्या विद्यार्थ्याचा उदाहरणार्थ आपण घेऊयात साईडला थोडंसं मेन्शन करूयात, कलर वेगळा घेऊयात थोडासा. मग दुसऱ्या राऊंडला त्या विद्यार्थ्याचा स्टेट किंवा मागच्या वर्षीचा कट ऑफ जर बघितला तर दुसऱ्या राऊंडला तो 1000ला क्लोज झालेला आहे. म्हणजे 1000पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल त्यांचा त्या कॉलेजला नंबर लागतो. मग या विद्यार्थ्याचं पण 1000 आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या राऊंडला त्या विद्यार्थ्याला, जो दुसरा राऊंड आहे, या दुसऱ्या राऊंडला त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजला ॲडमिशन जे आहे ते ॲडमिशन मिळू शकतं. तर याला म्हटलं जातं कट ऑफ. तर या पद्धतीने हा कट ऑफ असतो. आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर ऐवजी तुम्ही दुसरं काय घेऊ शकता, पर्सेंटाईल स्कोअर पण. म्हणजे जसं आता आपण एक्सप्लेनेशन केलं, स्टेट मेरिट लिस्ट नंबर मागच्या पहिल्या राऊंडला कितीला क्लोज झालं, तर 500ला क्लोज झालं. दुसऱ्या राऊंडला कितीला क्लोज झालेलं आहे, तर 1000ला क्लोज झालेलं आहे. तसंच पर्सेंटाईल स्कोअर जो आहे, तो पर्सेंटाईल स्कोअर पण पहिल्या राऊंडला कितीला क्लोज झाला, मग तो 99 पॉईंट कितीला क्लोज झाला, दुसऱ्याला कितीला क्लोज झालेला आहे. याच्यावरनं तुम्ही कट ऑफ जो आहे तो पाहू शकता आणि तुमचा नंबर त्या कॉलेजला लागतोय की नाही, असंच इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरचे कट ऑफ तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे. तर ह्याविषयी थोडक्यात आपण अत्यंत थोडक्यात माहिती जी आहे ती कट ऑफची बघितलेली आहे.